नमस्कार. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार, विधी लिखित आहे सारे, मानू नकोस दुःख तू फार, मानू नकोस दुःख तू फार. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, रोपटं आणि माती यांचं नातं किती नाजूक असं आहे. रोपट्याला वाढवण्यास मदत करत असते ती मातीच असते. रोपटं एका जागावरून दुसऱ्या जागेवर लावलं जातं. ज्या जागेत रोपटं लावलं जातं त्याच जागेत ते वाढत असतं. रोपट्याची जागा बदलली जाते, पण ज्या जागेत लावलं जातं त्या जागेत ते रोपटं वाढत असतं आणि त्याला वाढवण्यास मदत करतं ती म्हणजे माती असते. माती म्हणजेच हे मातीतूनच या रोपट्याला पोषणमूल्य मिळत असतं. मातीच्या बळावरच रोपट्याची वाढ होत असते. पण माहीत आहे तुम्हाला, तुम्ही पाणी कोणाला घालता? झाडाला घालता की मातीला घालता? साहजिकच पाणी आपण झाडावरून नाही घालत, तर झाडाच्या मुळाशी घालतो. म्हणजे पाणी हे आपण मातीला घालतो. म्हणजेच ते झाड वाढण्यासाठी माती पोषक असावी लागते. जेव्हा मातीला पाणी घातलं जातं तेव्हा ते पाणी झाडांची मुळं धरून ठेवतात आणि मग त्या झाडाची वाढ होत असते. म्हणजेच झाड वाढण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे माती, सभोवतालचा परिसर असं बोललं जातं ना. मातीला आवश्यक आहे ते, झाडाला आवश्यक आहे ते म्हणजे माती. मातीमुळंच त्या छोट्या रोपट्याचं मोठ्या रोपामध्ये रूपांतर होत असतं. तो मोठा वृक्ष होत असतो, तो बहरत असतो, फुलत असतो, फळत असतो. याला निमित्त असतं ते म्हणजे माती. म्हणजेच रोपाला वाढण्यासाठी महत्त्वपूर्ण जागा जर कोणती असेल, महत्त्वपूर्ण घटक जर कोणता असेल तर तो आहे माती. अगदी असंच नातं मानवाचं सुद्धा आहे, हो ना. जेव्हा एखादी सून घरामध्ये येते तेव्हा ती तिथं रुजण्यासाठी, बहरण्यासाठी, फुलण्यासाठी तिथले जे घटक आहेत ते तिच्यासाठी आवश्यक असतात. आणि खरंच हे अगदी योग्यच आहे. जसं तिला वातावरण मिळेल त्याच पद्धतीनं ती बहरत असते, फुलत असते आणि तिचा जणू काही फुलाचा सुगंध जसा पसरावा तसा सुगंध त्या घरामध्ये पसरत असतो. म्हणजे तिचा स्वभाव हा खुलत जात असतो. तिला प्रत्येक घटक आपलेसे वाटतात. ज्या पद्धतीनं रोपट्याला मातीची आवश्यकता आहे बहरण्यासाठी, वाढण्यासाठी, तसंच घरी आलेल्या मुलीला, घरी आलेल्या सुनेला वाढण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे घरातले सदस्य जे आहेत त्यांच्या वर्तणुकीचं. म्हणजे एकंदरीत तिला जे वातावरण मिळतं त्या वातावरणातच ती वाढत असते, मोठी होत असते, बहरत असते, खुलत असते आणि मगच तिला ते घर आपलं असं वाटत असतं. म्हणजे तिचा एकंदरीत पूर्णतः विकास होण्यासाठी, ती प्रफुल्लित होण्यासाठी, तिला आपलेपणा जाणवण्यासाठी गरज असते ती म्हणजे घरातल्या माणसांची. आणि पहा ना, आपण बऱ्याच घरामध्ये असं दृश्य पाहतो. सून जी असते, मुलगी सासरी आलेली असते, पण तिला जे वातावरण हवं आहे ते बऱ्याच वेळेला सासूकडून मिळत नाही, योग्य असं वातावरण. आणि साहजिकच त्यामुळे तिला ते घर आपलं असं वाटत नाही. बऱ्याच घरामध्ये ही किरकिर असते. पण नीट समजून घेणं गरजेचं आहे. ती सून म्हणजे एक रोपटं आहे आणि सासू म्हणजे ती माती आहे. ती माती जसं पोषण मूल्य देईल तसंच ते रोपटं वाढणार आहे आणि त्याच पद्धतीनं ती बहरणार आहे. म्हणजे एकंदरीत काय, योग्य असं वातावरण आपण ते घरात निर्माण करणं गरजेचं आहे. आणि मगच योग्य वातावरण असेल, ज्या पद्धतीनं आपणाला आपला विकास होण्यासाठी, आपली तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. घरात खेळता ऑक्सिजन असेल तरच आपण तंदुरुस्त राहतो, बरोबर ना. मग अगदी तशाच पद्धतीनं घरी आलेल्या मुलीला जर वातावरण स्वच्छ, फ्रेश मिळालं, अगदी खेळतं वातावरण असं मिळालं
तर का नाही, साहजिकच ती तुमच्या घरामध्ये रुळेल आणि तिला ते घर आपलं असं वाटायला लागेल. कालांतराने एक दिवस असं येईल की ती स्वतःहून म्हणेल की हे माझे सासू, हे माझे सासरे, हे माझे दीर, माझं हे वाक्य, हा शब्द तिच्या तोंडात आपसुकच यायला लागेल आणि तिला घरातली प्रत्येक वस्तू ती आपली वाटायला लागेल, माझी वाटायला लागेल आणि माझं हे वाटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तिला योग्य असं वातावरण मिळणं गरजेचं आहे. याच्यावरून एकच बोध घेता येईल आपणाला, मानवाला बहरण्यासाठी, प्रफुल्लित होण्यासाठी, उत्साहित होण्यासाठी गरज असते ती म्हणजे आपलेपणाची. जिथं आपलेपणाची भावना असते तिथंच तो मनुष्य अगदी बिनधास्त वावरत असतो आणि मग क्रिया प्रतिक्रिया घडत असते. एकमेकातील बोलणं जे आहे ते बोलणं होत असतं आणि मग आपलेपणा अधिक असा वाढत असतो. जेव्हा क्रिया प्रतिक्रिया समांतर होते तेव्हाच तिथं आपलेपणाची भावना रुजत असते आणि ही आपलेपणाची भावना रुजणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच्यातूनच एकमेकाबद्दल प्रेम, गोडी, माया, दया, ममता, सहानुभूती निर्माण होणार आहे. मग एवढं सगळं जर एका व्यक्तीमुळे घडणार असेल तर का नाही, प्रत्येक सासूने हे लक्षातच ठेवायला हवं की आपण माती आहोत आणि सून म्हणजे हे रोपटं आहे. मग रोपट्याला वाढवणार ना तुम्ही, त्याला बहरू देणार ना, त्याला फळ फूल येऊ देणार ना. मग हे तर सगळं तुमच्याच हातात आहे ना. हो ना, नक्कीच. मग तुम्ही आता सासूपणाचा आव आणू नका, तर तुम्ही एक माती आहात हे समजा आणि त्याला जे वातावरण हवं आहे ते वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पटतं आहे? अगदी पटलं असेल विचार तर नक्कीच कमेंट करून सांगा की विचार कसे वाटले ते. चला, तोपर्यंत सर्वांना अगदी मनपूर्वक नमस्कार. नेहमीचंच वाक्य, हसत राहा, हसवत राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि उत्साहीसुद्धा राहा आणि सर्वांनाच प्रेरणा देत राहा. तोपर्यंत सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद.